एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस बोलतात, मात्र ही जी दृश्य समोर होत आहेत ती छत्रपती संभाजीनगर मधली या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती आणि यावेळेला इकडे राहणाऱ्यांनी काही लोकांनी विरोध केला। यानंतर राडा झाल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि लगेचच पोलिसांनी हस्तक्षेप केलाय। सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगर मधली आपण दृश्य बघतोय। अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती, याला स्थानिकांनी विरोध केलेला होता। महापालिकेने ही कारवाई सुरू केली, यावेळेला स्थानिकांनी विरोध केला आणि त्यानंतर हा सगळा राडा झाला। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत। सिद्धार्थ, आपण बघतो मोठ्या प्रमाणात खरं तर पोलीस बघायला मिळतात, काय नेमकं घडलंय? बघा, निश्चितपणे या ठिकाणी पोलिसांच्या अत्या विरोधात मनात राग आहे, मात्र हे जे भांडण आहे आपसातलं भांडण आहे असं कळतंय। त्या ठिकाणी दोन गटामध्ये हे भांडण झालेलं, त्यामुळे पोलीस त्यामध्ये पडले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी शांतता राखण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला, लोकांना पळवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी आता सुद्धा ते दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून काढण्याचा पोलीस प्रयत्न करतात, मात्र निश्चित थोडंसं वातावरण तणावाचं झालं होतं। पोलिसांनी ची मोठी जी आहे या ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक आलेली आहे आणि एकंदरीतच प्रकरण काय आहे आता सुद्धा आपण बघतोय की ते आपसात तू कौन बोलने वाला इधर ही खड़े रहो सब इधर ही खड़े रहो। अभी कोई नहीं हल्ले का इधर से। निश्चितपणे बघितलं आपण ते आपसातलं भांडण आहे ते आणि त्या भांडणामुळे थोडंसं वातावरण या ठिकाणी तणावाचं निर्माण झालं होतं। मात्र आता एक बाजूचे सगळे नागरिक जे आहेत आतमध्ये गेलेले आहेत, ते आपल्या आपसातील भांडण मिटवण्यासाठी आपल्याच लोकांना ते बाजूला करण्यासाठी ते मारहाण केलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी। मात्र पोलीस आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेली आहे। दोन गटामध्ये आपसात वाद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र पोलीस त्या ठिकाणी पोहोचून आता एका बाजूला नागरिक काढण्याचा प्रयत्न पोलीस करतात। सिद्धार्थ, नेमकं कारण काय समजलंय का? कारण एकीकडे अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध सुद्धा होता, त्यानंतर मोठी खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे, यानंतर सगळा वाद होतो। नेमकं कारण काय समोर येत आहे? बघा, निश्चितपणे या ठिकाणी वाद सकाळपासून होता, मात्र पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक व्यापक बैठक केली आणि त्या बैठकीनंतर नागरिकांनी स्वतः 4 तास वाढवून घेतले आणि ती अतिक्रमण स्वतःहून काढायला सुरुवात केली होती। मात्र या ठिकाणी दोन गटात आपसात मारामारी झालेली, त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या ठिकाणी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही एक जो आहे ग्रुप तो घरामध्ये गेलेला आहे आणि दुसरा जमाव जो या ठिकाणाहून बाहेर पडलेला आहे। नेमकं भांडण्याचं कारण अजून कळालेलं नाही। बरं, ही जी अतिक्रमण हटवण्याची मोहीम आहे ती कशी सुरू आहे? कशा पद्धतीने अतिक्रमण हटवली जात आहे? तर आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई सुरू आहे आणि या कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय। मात्र जशी आपल्याला सिद्धार्थ यांनी माहिती दिली, दोन गटामध्ये काही वाद होता आणि या वादाचंच रूपांतर आपण सध्या बघतो या राड्यामध्ये झालं आणि यावेळेला पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलेला आहे। मोठा फौजफाटा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि यावेळेला हा राडा थांबवण्यासाठी आपल्याला पोलीस हस्तक्षेप करताना बघायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर मधली आपण थेट दृश्य बघतोय, अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। दोन गटांमध्ये वाद होता, अतिक्रमण हटवण्याची मोहीम खरं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहे। वेळ या ठिकाणी वाढवून घेण्यात आलेली होती, मात्र दोन गटांमध्ये आपल्याला सध्या हा राडा बघायला मिळतो। माहिती नसते त्यांना, असं वाटतं की या भागातून चाललंय तर आमचं जास्तीचं हे करतोय, परंतु ज्या भागामध्ये आमचं कर्वेचर लाईन्सनुसार जे मार्किंग दिलेलं आहे त्याच मार्किंगच्या आधारे आम्ही त्याचं डेमोल्युशन करत असतो। त्यांना काहीतरी चुकीचा गैरसमज झालेला आहे। मी त्यांना सांगितलं की असं कायदा हातात घेऊन कोणावर दगड फेकण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे या, आम्हाला भेटा, जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या स्थळावर उपस्थित आहेत, आपण निश्चितपणे त्याच्यावरती मार्ग काढू। तर त्यांना तो मुद्दा पटलेला आहे। जे काय झालं नहीं, अभी 15 अगस्त तक कमिश्नर साहब ने तोड़ने के बोले, हम ऊपर रहते, अब हम किधर से जाएंगे बताओ? ऊपर जाने के लिए किधर जाएंगे हम बताओ?
15 अगस्त तक तो तोड़ने का हमको टाइम दे ना, तो हम ऊपर जा रहने या ऊपर हमारा रहते क्षेत्र है। घर नहीं, नीचे का है बस। नीचे तोड़, हमारे जाने के लिए एंट्री नहीं सर, आप काय पे जाएंगे हम बोलो? रास्ता बंद हो जाए, रास्ता बंद होगा तोड़ देना हमारा पूरा वो। लेकिन साहब सामने तो शाम से बात कर, वही बोले हमारा भाई हमारा ऊपर का हम जब तोड़ रहे हैं, हम खुद से तोड़ रहे हैं, हमारा पूरा ये लाइन पूरा तोड़ दिया हमने। हम इतना तोड़ेंगे नहीं, हमने ये पूरी लाइन मेरी थी, सब तोड़ दिया हमने हाथ से। अभी हमें जाने के लिए ऊपर घर है मेरा, किधर से जाएंगे बोलो? पायरी तोड़ना नहीं ऐसा। हाँ मेरा वाला तोड़ना नहीं, हम तोड़ लेते हमारे हाथ से। ऐसे नहीं होता है। हमारा जब शाम तोड़ रहे हैं ना, रोड हमने वाइडनिंग पूरा में बिल्डिंग तोड़ सुनिए दिया, सब सुनिए 4 दादा। बिल्डिंग तोड़ दिया मैंने। रोड वाइडनिंग में जब आता है तो रोड वाइडनिंग में आपका सुनिए अगर आपकी ये परमिशन है क्या? परमिशन है सर क्या? परमिशन हमारे नहीं है, ये पूरे क्या गाँव की बोल नहीं, रहे हो? हमारे सुनिए। पूरे गाँव की नहीं है। नहीं ऐसे नहीं है। परमिशन नहीं होने के कारण अगर आपको इसको परमिशन मिलती तो ये एरिया में हम आपको परमिशन नहीं देते कि आप सुनिए ना, आप ये पायरिया बनाने के, स्टेयरकेस बनाने को ये परमिशन हम नहीं देते। तोड़ दी अपन, तुमने 15 अगस्त तक तो बोले ना, 15 अगस्त रेसिडेंशियल सुनिए दादा, ये 15 अगस्त के लिए हमने रेसिडेंशियल को लिए दिए हैं। ये जो है फिर आपका पर्याय व्यवस्था करने के लिए पर्याय व्यवस्था आप करिए ना उसके लिए। काही ठिकाणी इथे लाठीचार्ज करावा लागलाय, प्रचंड गोंधळ पाहायला मिळालाय। नाही ते त्यांच्यामधले थोडेसे आपसी वाद होते, आपसी वादातून आणि गैरसमजातून ते झालेले होते। त्याच्यामुळे असा कुठला हे नाही झालेला, शांततेत कारवाई सुरू आहे। काही जे त्यांचे संभ्रम असतील तर ते संभ्रम आम्ही वरिष्ठ अधिकारी फील्डवरती आहोत, निश्चितपणे दूर केले जातील। निश्चितपणे बघितलं आपण की यांचं घर आहे ऍक्च्युली, एक मिनिट महानगरपालिकेने 15 ऑगस्ट पर्यंत रहिवासी घर असेल, शाळा असेल आणि बाकी मंदिरं असतील हे तोडायचे नाही, मात्र 15 ऑगस्ट नंतर तोडायचे। आता या ठिकाणी अडचण अशी झाली की खाली कमर्शियल आहे आणि वर त्यांचं घर आहे। यांच्या म्हणण्यानुसार की यांच्या घराला जाणारा रस्ता इथूनच जातो, त्यात जर पायऱ्या तोडल्या तर आम्ही घरात कसं जायचं, त्याबद्दलचा हा वाद होता। हो बरोबर सर, कसं मध्ये का आम्हाला झालं एंट्रीवर नाही, त्याला मला आमची तोडून घेतो, 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही तोडून घेतो, पण ते जीसीपी लावून तोड राहिलं, त्याला सांगू राहिलो आम्ही तोडू नका, आम्ही खुश स्वतः तोडून घेऊ राहिलो। पण आपसात काय वाद होत, आपसात काय वाद होत आणि आपसा काही वाद नाही। दुसरा माणूस एक हे काढत होता, व्हिडिओ काढत होता, त्याला त्याच्या परवड माणसाचा वाद झाला, सरकारी माणसाचा काही वाद नाही झाला। पण तुम्ही प्रॉपर त्यांना जर सांगितलं की ऐकेल महानगरपालिका, तुम्हाला जर पायऱ्यात नसतील तर तुम्ही घरी कशी जाणार, हा सुद्धा हेच ना साहेब, पायऱ्याने म्हणून आम्ही म्हणलो तोडू नका, आम्ही 15 ऑगस्ट नंतर तोडून घेतो, आम्ही टाइम द्या आम्हाला। निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सरळ सरळ या ठिकाणी काय झालं हे कळत आहे की एकतर या तोडण्यावरून वैयक्तिक 2 खाजगी लोकांमध्ये भांडण झालं, त्यांच्यात मारामारी झाली, मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की या बिल्डिंगमध्ये खाली त्यांचं व्यापारी कमर्शियल आहे, त्याच्यावर घर आहे, तर या कमर्शियलच्या जागेतच त्यांच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या जर तोडल्या गेल्या तर आम्ही घरी कसं जायचं हा मोठा प्रश्न होता। मात्र महानगरपालिकेचे अधिकारी वावळे आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालेलं आहे आणि तोडगा निघाला असं त्यांनी सांगितलं। निश्चित सिद्धार्थ, सध्या आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतो, त्यामध्ये बघायला मिळते कशा पद्धतीने या ठिकाणी राडा झालेला आहे, 2 गटांमध्ये हा वाद झाला आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला। पुन्हा एकदा आपण जाऊया, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आता इथून पुढची जी कारवाई आहे अतिक्रमण हटवण्याची, ती कशा पद्धतीने सुरू राहील या संदर्भात काही माहिती येते का? हे बघा, निश्चित कारवाई, हा वाद जरी झाला असेल तरी कारवाईला कुठेही अडथळा नाही। आपण बघतोय कारवाई सुरू आहे, आपण समोर बघतोय एक मोठी बिल्डिंग जी आहे पाडण्यात येते आहे। जवळपास नागरिकांची मानसिकता, मी जसं आधी सांगितलं की नागरिकांची मानसिकता झालेली आहे की या ठिकाणची घरं आपल्याला तोडावीच लागणार आहेत किंवा आपलं वास्तू जी अतिक्रमित आहे ती काढावीच लागणार आहे, त्यामुळं कुठेही वाद झाला नाही। मात्र या ठिकाणी वाद झाला, जसं मी आधी सांगितलं की अतिक्रमण भागात पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या तोडताना त्या व्यक्तीने अटकाव केला आणि त्या पायऱ्यावरून त्याला घरी वर फर्स्ट फ्लोअरला जायला पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या तोडल्या तर मी घरात जाऊ शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा संताप व्यक्त झाला। मात्र महानगरपालिकेचे अधिकारी वावळे जे आहेत त्यांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे आणि पर्याय व्यवस्था करायला त्यांना वेळ दिलेला आहे, त्यामुळं भले वाद झाला असेल, 2 वैयक्तिक 2 गटामध्ये मारामारी झाल्याचं सुद्धा दृश्य आहे, मात्र पोलिसांनी पटकन जाऊन त्या ठिकाणी सगळं व्यवस्थितपणे हँडल केलेलं आहे आणि कारवाई व्यवस्थितपणे सुरू आहे। आणि महानगरपालिका कसल्याही परिस्थितीत ही कारवाई जी आहे मागं करायच्या बघूया आपण की त्याच घराला वर जाणारा रस्ता आहे आणि तो रस्ता तोडला जातोय, त्यामुळं तो व्यक्ती संतापत आहे। तुम्ही ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती हे करण्यासाठी तुम्ही करताय, तुम्ही चुकीच्या पद्धतीने पुढे करताय, हे तुम्हाला जाण्याचा रस्ता असताना तुम्ही आम्हाला तिथं भेटील धरताय। नाही सर, तिकडे नाही ना सर, गुन्हा दाखल करेल नाही, कायदा आता देण्याचा प्रयत्न नाही करायचा, हमको तो मोठा, हमको तोड बिलकुल चालणार नाही।
तर त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे जायला. पहा ना, आपल्या पुढे दिसतायत तिथे आणि ते चुकीचा गैरसमज निर्माण करतायत आणि वेटीला धरण्याचा प्रयत्न करतायत. एखादी चुकीची घटना इथं घडली तर हे लोक जबाबदार राहतील यासाठी. प्रशासन चांगल्या पद्धतीने त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं पूर्ण एक्झिट एंट्रीज आम्ही हे केलेल्या आहेत. पण जर तुम्ही रोड वाईडनिंग मध्ये देणार असाल तिथं स्पेअर केलं जाणार नाही निश्चितपणे. त्यांच्याकडे जागा असताना सुद्धा ते आपल्या पुढे आहे तिथे बघा, हे स्टेअर केस आहे, जाण्याचा रस्ता आहे, परंतु जाणून बुजून ते असं वातावरण निर्माण करतायत की रस्ताच नाही आम्हाला आणि आमचा रस्ता तुम्ही जाण्याचा तोडला, आम्ही कसं जायचं. म्हणजे चूक त्यांची आणि प्रशासनाला त्यासाठी हे करतायत. तर मग अशा पद्धतीने विरोध होते त्यांना काय सांगायचं नाही. सांगणं एवढंच आहे की तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा. ज्या तुम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन्स न घेता तुम्ही जर हे बनवलेले असतील तर ते मुळातच ते अनधिकृत आहेत. मग असं असताना जर तुम्ही प्रशासनाला जाब विचारणार असाल तर प्रशासन मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने हे करेल. कारवाई तर थांबणार नाही, निश्चित अजिबात थांबणार नाही, शेवटपर्यंत कारवाई होणार. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी की कारवाई सुरू होणार आहे आणि ज्या व्यक्तीचा वाद झाला होता त्या व्यक्तीचा जो वाद झाला होता त्या वादाचं कारण सुद्धा अधिकाऱ्यांनी शोधून काढलेलं की त्या व्यक्तीला जायला व्यवस्थित दुसरीकडे रस्ता आहे, मात्र तो रस्ता तोडला गैरसमज निर्माण केला गेला, इथं वातावरण तंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे उपायुक्त वावळे यांनी त्या व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे की कायदेशीर कारवाई सुरू आहे, त्याच्यात अडथळा कराल तर गुन्हे दाखल होतील. म्हणजे पहिल्या मजल्यावर जाण्याला व्यवस्थित रस्ता असताना सुद्धा